नमस्कार, मी इंदुमती रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत मसाला रवा समोसे. त्यासाठी लागणार आहे 1 कप बारीक रवा, लाल तिखट, हळद, वरून घालण्यासाठी चाट मसाला, काळं मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा आणि चवीपुरतं मीठ, 1 मोठा चमचा तेल. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर रवा घेऊया, चवीपुरतं मीठ घालूया, हळद, लाल तिखट. आता याला छान मिक्स करून घेऊया. आपण जे तेल घेतले होते ते आता कडकडीत गरम करून घेऊया आणि यावर मोहन घालूया. आता हे चमच्याने मिक्स करून घेऊया. छान मिक्स झाले की तेल मस्त सगळीकडे लागून जातं. तेल कोमट झालं की हाताने याला अजून एकदा मिक्स करून घेऊया. या प्रकारे छान चोळून घ्यायचं. आता घालूया घेतलेला खाण्याचा सोडा. फक्त चिमूटभर घेतलेला आहे, जास्त नाही घ्यायचा. तो पण आता एकदा छान यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि आता थोडं थोडं पाणी घालून छान मळून घेऊया. आपल्याला हे मध्यम मळून घ्यायचं आहे, जास्त घट्टसर नाही करायचं. छान मळून झालेलं आहे. आता आपण यावर 15 मिनिट झाकण ठेवून भिजवत ठेवायचं आहे. पंधरा मिनिट झालेले आहेत. आता आपण अजून एकदा याला छान चोळून घेऊया. याचे 2 समान भाग पाडून घेऊया. लाटून घेऊया. आपल्याला पोळीसारखेच पातळ लाटून घ्यायचे आहे. जास्त जाड बी नको आणि पातळी नाही, मध्यम लाटून घेऊया. आपल्याला तेल पीठ यातलं काहीही लावायचं नाही. याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आता आपण चौकोनी करणार आहोत, त्यासाठी आपण साईडने कापून घेऊया. आता आपल्याला ह्या लांबाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आपण त्रिकोणाचे शेप देणार आहोत, छोटे छोटे समोसे. गॅसवर तेल कडकडीत गरम झालेले आहे. आता आपण एक एक करत यामध्ये समोसे सोडूया. तेल आपल्याला जास्त गरम करायचे आहे आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे.
कुरकुरीत होईपर्यंत आता तळून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता छान टम्म असे फुगलेले आहेत. आता आपल्याला पलटून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूने मस्त तळून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने छान तळून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. याचप्रमाणे आता आपण बाकीचे पण छान तळून घेऊया. आपले सगळे समोसे इथे तळून झालेले आहेत. आता आपण हे पण काढून घेऊया. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता घालूया थोडंसं लाल तिखट, थोडंसं काळं मीठ आणि थोडासा चाट मसाला. मिक्स करून घेऊया. तयार आहेत आपले रवा समोसे. माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.